9 वर्षानंतर आमचं बेबी मिळालं. 9 वर्ष आम्ही खूप स्ट्रगल केलं खूप बेबीसाठी. स्ट्रगल केलं. IVF फेल्युअर्स. मल्टिपल मिसकॅरेजेस, मल्टिपल IVF फेल्युअर्स. पुण्यातल्या बऱ्याच साऱ्या डेकोरेटेड डॉक्टर्स कडून ट्रीटमेंट घेतली. तरी We सुद्धा spent a काही lot of लॉट money ऑफ on मनी it. ऑन इट. Physically exhausted, mentally exhausted, फायनान्शियली financially एक्झॉस्टेड. exhausted. नंतर मग प्रीतम सरांबद्दल मला माहिती कळली. येऊन भेटलो त्यांना. त्यांनी ऐकून घेतलं शांतपणे. जवळजवळ 1 तास त्यांनी आम्हाला दिला नुसते आमच्या ह्या सगळ्या केसेस ऐकून, हिस्ट्री ऐकून घेण्यासाठी लिटरली. ते घेतल्यानंतर मग ही डिसाइडेड अ प्लॅन. काही एक्सटर्नल टेस्ट वगैरे करून त्यांनी प्लॅन ऑफ ट्रीटमेंट डिसाईड केलं. फॉर्च्युनेटली आमचं कन्सिव्ह झालं आणि त्याच्यानंतर ॲक्च्युअल जर्नी म्हणजे सर काय आहेत ते आम्हाला कळलं. कारण दॅट प्रेग्नन्सी व्हायबल होत नव्हती सुरुवातीला. तर राहिल्यानंतर सरांनी ज्या काही ॲक्शन्स घेतल्या, एव्हरी स्टेज, एव्हरी मंथ ज्या ज्या ॲक्शन्स घेतल्या, लाईक स्टिचेस टाकणं, किंवा त्याच्यामुळं जी काही ट्रीटमेंट होती, मेडिसिन्स, त्याच्यानंतर एव्हरी स्टेप. एकदा असं झालं आम्हाला 14 ऑगस्ट ला रात्री ब्लिडिंग अचानक स्टार्ट ब्लिडिंग झालं स्टार्ट झालं. 12:30ला. सरांनी दुसऱ्या रिंगला फोन उचलला रात्री 12:30ला. आतापर्यंत कोणीच असे डॉक्टर आम्हाला भेटले नाहीत की त्यांनी हॉस्पिटलला कॉल करून त्यांनी सगळी अरेंजमेंट करून ठेवली. लाईन ऑफ ट्रीटमेंट डिसाईड केली. आम्ही पोहोचायच्या अगोदर आम्हाला फोन करून विचारलं. आम्ही पोचल्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी पहिल्यांदा सर पोचले तिथे हॉस्पिटलला. इवन दो इट वॉज 15 ऑगस्ट, सुट्टीचा दिवस होता, तरी सर ऑन टाइम पोचले. चेक केलं. ही इन्शुअर्ड दॅट द पेशंट आणि माझे बाळ स्टेबल आहे. त्यानंतर मग पुढच्या लाईन ऑफ ट्रीटमेंट इन्स्ट्रक्ट करून सर निघाले. प्रत्येक स्टेजवरती ना असं एक खूप खूप चॅलेंजेस होते, पण आम्ही त्यातून थ्रू झालो आणि फायनली बंडल ऑफ जॉय आमच्या हातात. आणि ते सरांमुळे. थँक्यू सर, थँक्यू सो मच. आय वुड सजेस्ट की खूप सगळ्यांनी म्हणजे इवन मेंटली पण ते खूप सपोर्ट करतात तुम्हाला. फायनान्शियली पण अजिबात एक्झॉस्ट नाही. जिथे गरज आहे तिथेच ते टेस्ट किंवा राईट ट्रीटमेंट देतात विदाऊट तुम्हाला फायनान्शियली. जेन्युइन पर्सन. आणि आम्हाला बाहेरच्या पण डॉक्टर्सनी म्हणजे जे आयुर्वेदिक डॉक्टर किंवा आम्ही त्यांच्याकडे गेलो त्यांनी पण आम्हाला सरांचं सजेस्ट केलं. सध्या खूप फॉल्स किंवा उगाच पैसे उकळवण्याचे प्रकार खूप मार्केटमध्ये चालले आहेत आणि आम्ही ते एक्सपिरियन्स घेतले आहेत. खूप सारे पैसे घालवले आणि खूप तुम्हाला पहिल्यांदा देतात की तुम्ही IVF करा, तुम्ही हे करा, आणि उगाच सांगून लास्टला तुमच्या हातात काहीच नसतं, फक्त पैसा जातो. आणि पण सरांनी म्हणजे असंही नाही की उगाच गेल्यानंतर उगाच पैसे घेतले, उगाच ही टेस्ट करा, ते टेस्ट करा, अजिबात नाही. त्यामुळे मी तर म्हणजे खूप रेकमेंड करेन. आणि बोलायचं झालं तर म्हणजे खूपच बोलू शकते सरांबद्दल की तुम्ही म्हणजे एक जेन्युइन पर्सन आणि रिलायबल की तुम्ही डोळे झाकून विश्वास ठेवू शकता आणि ते सांगतील त्यानुसार तुम्ही जर गेलात, भले तुम्हाला 1 वर्ष किंवा 2 वर्ष जातील किंवा पण राईट ट्रीटमेंट मिळेल, राईट गायडन्स मिळेल, विदाऊट मनी किंवा मेंटली पण तुम्हाला सपोर्ट, स्टाफ वगैरे सगळे एकदम उत्तम आहे. हॉस्पिटल एकदम व्यवस्थित आहे. आणि म्हणजे मी हे उगाच बोलायचं म्हणून बोलत नाही, मी स्वतः एक्सपिरियन्स केलंय. आणि आज आमच्या हातात जे बाळ आहे तो जो जॉय आहे तो सरांमुळे आहे ऍक्च्युअली. खरंच म्हणजे नाही बोलू शकत. थँक्यू सो मच सर. आणि सर्वांनी इथे म्हणजे जर कोणाला काही डिफिकल्टी असेल तर तुम्ही या. पहिल्यांदा जरी सक्सेस नाही मिळाला किंवा हे, पण तुम्ही ट्रस्ट ठेवा. ट्रस्ट इज मोर इम्पॉर्टंट. तुम्हाला नक्की भेटणारच. तुम्ही ज्याच्यासाठी आलाय बाळ, राईट ट्रीटमेंट. थँक्यू.